त्या घटनेत माझ्या मुलाची काय चूक? आमदार गायकवाडांचा सवाल. बोगस मतदानावरून आयटीआय केंद्राबाहेर झालेल्या राड्याबाबत आमदार गायकवाडांची प्रतिक्रिया. काल बुलढाणा शहरातील आयटीआय केंद्राबाहेर बोगस मतदानावरून झालेल्या राड्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला व प्रसारमाध्यमांमध्येही दिवसभर याच विषयी बातम्या प्रसारित होत होत्या. त्यानंतर या राड्याप्रकरणी सायंकाळी कुणाल संजय गायकवाड तसेच श्रीकांत गायकवाड यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हाही दाखल झाला आहे. दरम्यान या संदर्भात आज आमदार संजय गायकवाड यांना विचारले असता ते म्हणाले की काल बुलढाण्याबाबत जे जे दाखवल्या गेले आणि बुलढाण्याला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. अनेक मतदारांची नावे हे वेगवेगळ्या प्रभागात आहे. इकडे गेले की तिकडे, तिकडे गेले की इकडे पाठवतात. मी आणि माझी पत्नी एका बूथवर गेलो तर त्यांनी सांगितलं की तुमचं नाव दुसऱ्या बूथवर आहे. काल एका मुलाला इकडे नाव नव्हतं म्हणून दुसऱ्या प्रभागात पाठवलं आणि त्याला तिकडे मारलं. इतरांना त्याला मारायचा अधिकार नाही. त्याला मारत होते तेवढ्यात माझा मुलगा तिथे गेला असता तो युवक माझ्या मुलाला चिटकला, मला वाचवा वाचवा म्हणून. इतर अजून कोणी मारेल म्हणून माझ्या मुलाने त्याला तू इथून निघून जा असं म्हटले. यामध्ये माझ्या मुलाचे काय चुकलं असा सवालही आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. माझा मुलगा त्याला मारताना गाडीवर आला पळत तिकडे, हे सगळ्या कॅमेऱ्याने पाहिलाय. तो गाडीवरून उतरतो आणि त्याला घेतो आणि तो बिचारा महाराज धक्का त्याला चिपकतो की मला मारू नका म्हणून. आणि यांनी पण त्याला मार कोणी म्हणून तू बाबा इथनं जा, कोणी हेच करेल ना. काय चुकीचं केलं त्याने? आणि पोलिसवाला मारतो मागे गाडी पण फिरवणार, त्याला काय अधिकार भाडव्याला? हा, तू त्याला पहिले हाय का, तो खराब बोगस पकडणं पहिले. दरम्यान बुलढाण्यात कमी मतदान होण्यास निवडणूक आयोगच जबाबदार असल्याचा आरोप करत मतदार यादीत मृत लोकांचे नाव खूप आहेत, दुबार नावही आहेत. ते नाव निवडणूक आयोगाने आधी काढायला पाहिजे असेही आमदार गायकवाड म्हणाले. मतदान बुलढाण्यामध्ये कमी झाल्याचं दिसतं. ते झालेल्या मतदानाच्या 75% आहे. आम्ही नरडा ताणून जाणून सांगतो की अरे हे जे लोक नाहीच आहे त्या यादीमध्ये तर ते काय आकाशातून खाली येतील मतदान करायला? ते काढा ना तुम्ही, तेव्हा तुमचा टक्का वाढेल ना. तुम्ही 100% मतदार यादीत नावं दाखवता आणि त्यातले 30% नावं हे लोक जिवंतच नाहीये का, कधी गाव सोडून गेले, ते कसे येतील मतदान करायला? निकालावर याचा काय परिणाम? निकाला काय, मतदान यादीमध्ये मतदार जास्त दाखवणं आणि मतदान कमी होणं, याला जिम्मेदार हा निवडणूक आयोग यांनी काढलं पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थानं निवडणुका पारदर्शकपणे होती, जास्तीत जास्त मतदाराला मतदानाचा हक्क बजावता येईल. तुम्ही मतदारसंघात 5,000 मतं आहे म्हणतात आणि त्यातले 1,500-2,000 मतं गायब आहेत, मेलेले आहेत. याला काय अर्थ आहे? कसं करता 5,000 प्रभाग पाडला तुम्ही? मग